नमस्कार. प्रार्थनाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे उरलेल्या चपातीपासून फ्रँकी तयार करणार आहोत. म्हणजेच लहान मुलं असतील तर त्यांना नेहमीच चटपटीत काहीतरी खायला आवडतं. त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी. चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलेले आहे. जर तुम्ही बटर डायरेक्ट पॅनवरती घालाल तर ते जळण्याची शक्यता असते. त्यासाठी मी इथे अर्धा चमचा तेल घातलेले आहे आणि ते बटर मेल्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे 1 मोठा चमचा आलं आणि लसूण हे बारीक किसणीवरती मी किसून घेतलेले आहे. ते ह्या बटरमध्ये मी छान असे परतून घेणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा जिरे. तेही मी इथे छान असे परतून घेणार आहे. आलं लसूण छान परतून झाले की आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव वाटी बारीक चिरलेला कांदा. तोही मी इथे छान असा परतून घेणार आहे. कांदा छान परतून झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्च. आता हे तिन्ही मिश्रण आपल्याला इथे छान असे इथे परतून घ्यायचे आहे. शिमला मिर्च ही नरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. तर सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनापूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला. आता हे सर्व मसाले मी इथे छान असे परतून घेणार आहे. मसाले छान परतून झाले की आपण इथे 2 उकडलेले बटाटे घालणार आहोत. इथे मी हे बटाटे कुकरला छान उकळून घेतले होते. उकडलेले बटाटे थोड्याफार प्रमाणात बारीक करून मी इथे घातलेले आहेत. तर एका स्मॅशरच्या साहाय्याने मी इथे ही भाजी छान अशी एकजीव करून घेणार आहेत, जेणेकरून सगळे मसाले ह्या बटाट्यांना व्यवस्थित लागतील. आता हे पहा, आपली भाजी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ही आपल्याला जरा जास्तीची घालायची आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ. आपण थोडे काळे मीठ वापरल्यामुळे आपल्याला हे मीठ हे बेतानेच वापरायचे आहे. त्यानंतर आपण पुन्हा ही भाजी सर्व इथे एकजीव करून घेणार आहोत. सर्व कोथिंबीर आणि मीठ आपण इथे छान असे मिसळून घेणार आहोत. छान असे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण ही भाजी इथे थंड करून घेऊयात. हे बघा, एक 15 मिनिटानंतर आपली भाजी इथे थंड झालेली आहे. तर आपण आता इथे थोड्या प्रमाणात भाजी घेऊन त्याचे इथे छान असे गोळे तयार करून घेऊयात. मी इथे जवळजवळ 4 ते 5 गोळे तयार केलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, मी इथे उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर सर्वप्रथम मी इथे 1 चपाती घेतलेली आहे आणि ह्या चपातीला मी इथे शेजवान सॉस लावून घेणार आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल त्या क्वांटिटीने तुम्ही इथे शेजवान सॉस लावा. जर लहान मुलं खाणार असतील तर इथे शेजवान सॉस तुम्ही नाही लावलात तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस लावलात तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, मी इथे शेजवान सॉस हा पूर्ण चपातीला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे इथे बटाट्याच्या भाजीचे जे पीस तयार केले होते ते आपण इथे घालणार आहोत. मी इथे एका चपातीला 2 पीसचा वापर केलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे. हे बघा, कोबी मी इथे पूर्णपणे बारीक किसून घेतलेला आहे. तो कोबी मी इथे यावर घालणार आहे. तुम्ही या कोबीचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली शिमला मिरचसुद्धा घातलेली आहे. त्याच्यानंतर कांदा मी इथे घातलेला आहे. गोल गोल कांदा मी इथे कापून घेतलेला आहे आणि तोच मी इथे घातलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी याच्यावरती चिली फ्लेक्स स्प्रिंकल केलेले आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे. आता चाट मसाला घातल्याच्या नंतर मी इथे 1 चीज क्यूब्स घेतलेले आहे. लहान मुलांना चीज क्यूब्स खूप आवडते खायला, त्यासाठीच मी इथे चीज क्यूब्स हे किसून घातलेले आहे. तुम्ही इथे पनीरसुद्धा किसून घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी फक्त चीज क्यूब्सचाच वापर केलेला आहे. लहान मुलांना जेव्हा आपण अशाच भाज्या खायला देतो तेव्हा ते खात नाहीत, पण अशा प्रकारचाच फ्रँकीमध्ये जर तुम्ही त्यांना भाज्या दिल्यात ना तर त्यांना कळणारसुद्धा नाहीत आणि ते आवडीने सुद्धा खातील. त्यानंतर मी इथे मायोनीज वापरलेले आहे.
तुम्हाला आवडेल तेवढ्या प्रमाणात इथे मायोनीज घाला. त्याचबरोबर मी इथे पिझ्झा सॉसचा सुद्धा वापर केलेला आहे. तर हे पहा, आपले इथे फ्रँकीमधले फिलिंग इथे तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण आता इथे दुसरी फ्रँकीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारची होममेड फ्रँकी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुमच्या घरी लहानांनाच काय पण मोठ्यांनासुद्धा नक्की आवडतील. आता ही फ्रँकी आपण इथे छान अशी खरपूस भाजून घेऊया. त्यासाठी मी एका पॅनवरती बटर हे छान मेल्ट करून घेतलेले आहे. अगदी मंद आचेवरती आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ही फ्रँकी आपण इथे छान अशी रोल करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे इथे मी रोल करून घेतलेली आहे. आता ही फ्रँकी आपण इथे ह्या मेल्टेड बटरमध्ये छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत. साठी मंद आचेवरती आपण दोन्ही साईडने ही फ्रँकी इथे छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने इथे खरपूस अशी इथे भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजल्यानंतर ही पहा, आपली फ्रँकी इथे तयार झालेली आहे. अशा प्रकारे होममेड फ्रँकी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.